नमस्कार, डॉक्टर संजीवनी. गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. थंडी सुरू झाली की वातावरणात कोरडेपणा जाणवायला लागतो. हातापायांची त्वचा कोरडी पडणे, पोट फाटणे, पायांना भेगा पडणे अशा तक्रारी सुरू होतात. यामध्ये आपण क्रीम, लोशन, मॉइश्चरायझर लावतोच. पण शरीराच्या आतून शरीरातील सुधांश वाढण्यासाठी असे कोणते पदार्थ आपण आहारात घेतणे गरजेचं आहे ते आपण आज पाहणार आहोत. नंबर 1 ते म्हणजे ड्रायफ्रुट्स, सुकामेवा आणि नट्स म्हणजे जसं की बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता आणि त्याबरोबर शेंगदाणे. त्यातून असे उत्तम असे व्हिटॅमिन ईही मिळते आणि शिवाय ओमेगा 3 फॅटी ॲसिडही मिळते. नंबर 2 ते म्हणजे तेलबियाणे, ऑइल सीड्स जसं की जवस, तीळ, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया या सर्वांचा आपल्या आहारात नक्की समावेश करा. त्यातून आपल्याला खूप सारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि शिवाय हेल्दी फॅट्सही मिळतात. नंबर 3 ते म्हणजे तूप. घरी बनवलेलं शुद्ध गाईचं तूप आपल्या आहारामध्ये रोज 1 चमचा असायला हवं. थंडीमध्ये तुम्ही 2 चमचे घेतले तरी काही हरकत नाही. पण आपल्या तुपाचा आपल्या आहारात नक्की समावेश करा. अशा पद्धतीने ह्या गोष्टींचा आपल्या आहारात नक्की समावेश करा आणि त्याबरोबरच भरपूर पाणी प्या. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.